नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कुणाल औदुंबर कोशटवार, सहाय्यक शिक्षक नवी मुंबई मनपा शाळा क्रमांक 36 कोपर खेरणेगाव। आज मी तुम्हाला मराठी विषयांतर्गत मराठी व्याकरणांतर्गत विभक्ती व विभक्तीचे प्रकार हा उपघटक शिकवणार आहे। तर या घटकाची अध्ययन निष्पत्ती अशी आहे की विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य सुधारणे, त्याचप्रमाणे व्याकरणाचा दैनंदिन जीवनामध्ये समजपूर्वक वापर करणे ही अध्ययन निष्पत्ती या पाठातून या घटकातून आपण शिकणार आहोत। तर विभक्ती नेमकं कशाला म्हणायचं या संदर्भात आपण आता बघूया। सर्वप्रथम इथे एक तुम्हाला वाक्य दिसत असेल, ते आपण वाचूया। प्रमुख पाहुणे विद्यार्थी प्रथम क्रमांक बक्षीस दिले। याच्यातून तुम्हाला काही अर्थबोध होतोय का? तर निश्चितच नाही। पण ते जर वाक्य आपण अशा प्रकारे वाचलं, प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले, या वाक्यातून आपल्याला अर्थबोध होतोय का? तर प्रमुख पाहुण्यांनी, इथं पाहुणे होतात तर तिला आपण त्या नामाच्या शेवटी किंवा सर्वनामाच्या शेवटी काय लावलंय? नी लावलंय। विद्यार्थ्यांना केलेलं आहे, क्रमांकाचे केलेले आहे। हे जे नी ना चे हे जे आहेत हे प्रत्यय आहेत। हे प्रत्येक विभक्तीला नामाच्या किंवा विभक्तीची व्याख्या जर आपण बघितली तर आपल्याला ते लक्षात येईल। विभक्तीची व्याख्या काय आहे? नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात। म्हणजे नामाचा व सर्वनामाचा संबंध इतर वाक्यातील इतर शब्दांशी ज्या विकारांनी दाखविला जातो त्यांना काय म्हणतात? विभक्ती म्हणतात। म्हणजे नी ना चे या विकारांनी काय केलेलं आहे? नामाचा व सर्वनामाचा संबंध इतर वाक्यातील शब्दांशी जोडलेला आहे। त्यामुळे ते वाक्य जे आहे ते आपल्याला अर्थपूर्ण झाल्यासारखं वाटतं। मग आता हे जे ना नी चे जे आहे ते काय आहे? तर ते आहे विभक्तीचे प्रत्यय। नाम किंवा सर्वनाम यांची विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी त्यांच्यापुढे जे अक्षर जोडले जातात त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात। म्हणजे नाम किंवा सर्वनाम यांचे जे विभक्ती तयार करत असताना नामाच्या किंवा सर्वनामाच्या शेवटी जे प्रत्यय जोडलेले जातात त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात, किंवा त्याच्या शेवटी जे अक्षर जोडले जातात त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात। पाहुण्यांनी, आता हे जे नी आहे तो आहे विभक्ती प्रत्यय। तर अशा प्रकारे आपण विभक्ती व विभक्ती प्रत्यय हे बघितलं। तर आपण हा विभक्तीचे विविध प्रकार आहेत त्या प्रकारांबद्दल माहिती आपण काय करू आज बघणार। तर या विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत आपल्याला इथे। आता चार्ट दिलेला असेल, बऱ्याचपैकी आपण तंत्रज्ञानाचा आज वापर करून इथे शिकणार आहोत। तर या डिजिटल बोर्डवर आपल्याला दिसते विभक्तीचे प्रत्यय किंवा विभक्ती दिसत आहेत। 8 प्रकारच्या विभक्ती आपल्याला इथे दिसते। त्यातून या विभक्तीचा तक्ता जो आहे यामध्ये घर या नावाची विभक्ती रूपे आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तर या विभक्तीचे प्रत्यय बघताना प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी अशा एकूण 8 विभक्ती आहेत। तर त्याचं एकवचन आणि अनेक वचनामध्ये त्यांना प्रत्यय कोणते आहे व त्यांचा शब्दांमध्ये वाक्यांमध्ये उपयोग कसा होतो हे आपल्याला या चार्टवरून बघायला मिळणार आहे। तर प्रथमा विभक्ती, तर प्रथमा विभक्तीचा जो प्रत्यय आहे त्याला प्रत्यय नाही। आणि जर शब्दरूपी जर बघितलं घर असेल तर प्रथमा विभक्तीमध्ये ते घरच राहतं। अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नाही आणि जर शब्द घर असेल तर तो घरे असेल तर तो घरेच राहतो। पण जेव्हा द्वितीय विभक्ती येते तेव्हा त्याला प्रत्यय असतो। कोणत्याही नामाच्या सर्वनामाच्या शेवटी सला ते एकवचनामध्ये आणि सलाना ते अनेक वचनामध्ये जर लागलेला असेल तर तिथे काय होतो? द्वितीय हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे किंवा ती विभक्ती कोणती आहे तर द्वितीय आहे असं आपण म्हणतो किंवा संबोधतो। तर त्याचा जर आपण उपयोग जर शब्दांमध्ये केला तर घरास, घराला एक वचनामध्ये, घरांस, घरांना अनेक वचनामध्ये या सलाते आणि सलामाचा उपयोग होतो। त्यानंतर आहे तृतीय विभक्ती। तृतीय विभक्तीचे जे प्रत्यय आहे एक वचनामध्ये ने, एशी आणि अनेक वचनामध्ये आहे निशी, इही। तर त्याचा वाक्यामध्ये उपयोग कसा होतो? घराने, घरांशी, अनेक वचनामध्ये घरांनी, घरांशी अशा प्रकारचा तो उपयोग होतो हा तृतीय विभक्तीमध्ये। पण तुम्ही जर चतुर्थी विभक्ती आली त्याच्यानंतरची विभक्ती जी आहे ती आहे चतुर्थी विभक्ती। चतुर्थी विभक्तीमध्ये आहे सलाते एक वचनामध्ये, सलानाते अनेक वचनामध्ये, सलाते आणि सलानाते असं लक्षात ठेवताना पण आपण ते लक्षात ठेवू शकतो। आणि यांचा शब्दरूपांमध्ये उपयोग कसा आहे? घरास, घराला, त्यात घरांस, घरांना। इथे तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती यांचे प्रत्यय बऱ्यापैकी सारखे आहेत। तर ते पुढचा भाग आहे ते आपण पुढे बघूया। त्यानंतर आहे
पंचमीचे जे प्रत्यय आहे ते आहे उन्हून एक वचनामध्ये, आणि अनेक वचनामध्ये सुद्धा उन्हूनच आहे। याचा वापर सुद्धा बघा एक वचनामध्ये घराहून आणि अनेक वचनामध्ये घरांहून, म्हणजे एक वचन अनेक वचनामध्ये आपल्याला इथे फरक जाणवतो, ते लक्षात येतो, फक्त त्याचे प्रत्यय आपल्याला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे। एक वचनामध्ये आहे उन्हून आणि अनेक वचनामध्ये आहे उन्हून, सारखंच आहे पंचमीमध्ये। त्यानंतर आहे षष्ठी, षष्ठीचे प्रत्यय बघा चा ची चे एक वचनामध्ये, अनेक वचनामध्ये चे च्या ची, अशा प्रकारचे प्रत्यय आहे। आणि यांचा जर आपण वाक्यात उपयोग करायला गेलो तर घरांचा, घरांची, घरांची एक वचनामध्ये होतो, आणि घरांचे, घरांच्या, घरांची या शब्दाचा उपयोग आपल्याला इथे, या प्रत्ययांचा उपयोग इथे बघायला मिळतो। त्यानंतरची जी विभक्ती आहे ती विभक्ती आहे सप्तमी। या सप्तमीचे जे प्रत्यय आहे एक वचनामध्ये आहे आ इ त, अनेक वचनामध्ये सुद्धा आ इ त किंवा त इ आ, आपण लक्षात ठेवताना मी आ इ त ठेवलेला आहे, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता त इ आ एक वचनामध्ये आणि अनेक वचनांमध्ये सुद्धा त इ आ। तर इथे त्याचा उपयोग कसा आहे बघा, घरात अनेक वचनामध्ये घरात, सप्तमी विभक्ती, कुठल्याही शब्दाच्या शेवटी, नामाच्या सर्वनामाच्या शेवटी त किंवा आ इ असा प्रत्यय आलेला असेल तर आपण निश्चितच असे सांगू शकतो की ती सप्तमी विभक्ती आहे। त्यानंतर शेवटची जी विभक्ती आहे ती आहे संबोधन। तर एक वचनामध्ये त्याला कोणतं विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, अनेक वचनामध्ये नो, घरांनो असा त्याचा उपयोग होतो। जसं आपण मी नेहमी वर्गामध्ये वापरतो मुलांनो, मुलींनो, तर ही संबोधन विभक्ती नेहमी आपण वापरत असतो। अशा प्रकारे या विभक्तीचे 8 प्रकार आहेत, त्यांचे एक वचनामध्ये प्रत्यय, अनेक वचनामध्ये प्रत्यय, आणि त्यांची उदाहरणं आपण इथे बघितलेली आहेत। धन्यवाद।